संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या 17व्या दिवशीही दोन्ही सभागृहात गदारोळ कायम. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गदारोळातच राष्ट्रीय सहकार विकास सहकार्य विधेयक आणि केरळ नामबदल विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयक मंजूर. FCRA कायदा सुधारणा विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाणार. सूत्रांची माहिती. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक हीच वस्तुस्थिती. चीनच्या कुठल्याही कृतीनं वस्तुस्थिती बदलणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका. राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्य आधारित रोजगार आणि 50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री. सरकार कोणत्याही घटकासोबत भेदभाव करणार नाही, मात्र कोणाच्याही दबावाखाली नियमबाह्य कामही करणार नाही. OBC प्रमाणपत्रांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. भूसंपादनासाठीच्या मोबदल्यात विलंब झाल्यास 1% अधिकचा व्याजदर देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. दुग्धजन्य पदार्थ आणि अन्न भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना. सुनियोजित शहरं उभारण्यासाठी ब्रिक्स फ्रेंडशिप सिटी परिसंवादाचा मुंबईत प्रारंभ. राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परिषदेला केलं संबोधित. धर्मांतराच्या आरोपावरून पुण्यात धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल. या कायद्याअंतर्गत राज्यात पहिल्यांदाच गुन्ह्यांची नोंद. आणि नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालील गटाच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताची 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात